नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या सर्वांचे लाडके स्वामी समर्थांना गुरु मानण्याची कथा बघणार आहोत. स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून ओळखले जाते, हे दत्तात्रय यांचे अवतार मानले जातात. त्यांनी अनेक भक्तांना त्यांच्या लीला आणि शिकवणीतून मार्गदर्शन केले. त्यांच्याकडे गुरु म्हणून कसे पाहावे यासाठी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. भक्तांचा विश्वास. स्वामी समर्थांवर भक्तांचा खूप विश्वास होता. ते त्यांना त्यांचे गुरु मानत आणि त्यांच्या शिकवणींचे सर्व भक्त पालन देखील करत. लीला आणि चमत्कार. स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केले, ज्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास दृढ झाला. शिष्य आणि गुरु संबंध. स्वामी समर्थांनी आपल्या शिष्यांना नेहमी प्रेम आणि सहानुभूती आणि ज्ञानाचे मार्गदर्शन केले. त्याग आणि समर्पण. स्वामी समर्थांनी आपल्या शिष्यांना नेहमी त्याग आणि समर्पणाचे महत्त्व शिकवले. अहंकाराचा त्याग. त्यांनी शिष्यांना अहंकार सोडून विनम्र होण्याचा उपदेश दिला. स्वामी समर्थांना गुरु मानण्याचे काय काय फायदे आहेत ते बघूया. आत्मज्ञान. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला होते. दुःख निवारण. त्यांच्या भक्तीमुळे दुःख आणि संकटांवर मात करता येते. शांतता. त्यांच्या कृपेने मनाला शांती आणि स्थिरता लाभते. सकारात्मकता. त्यांच्या शिकवणीमुळे जीवनात सकारात्मकता येते. मोक्ष. त्यांच्या आशीर्वादाने मोक्षप्राप्ती शक्य होते. तुम्ही स्वामी समर्थांना गुरु मानू शकतात. श्रद्धा आणि भक्ती. त्यांच्यावर श्रद्धा ठेवा आणि त्यांची भक्ती करा. तुम्हाला मार्ग नक्कीच मिळेल. आनंद आणि शांती. स्वामी समर्थांच्या भक्तीमुळे जीवनात आनंद आणि शांती लाभते. स्वामी समर्थांनी नेहमीच भक्तांना प्रेम, करुणा आणि सेवेचा मार्ग दाखवला. त्यांच्या कथांमधून आपल्याला गुरु शिष्य संबंधांचे महत्त्व आणि भक्तीचा मार्ग मिळतो. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात गुरु बनून अनेक भक्तांचा उद्धार कसा केला त्याची गोष्ट बघूया. स्वामींनी जसा भक्तांचा उद्धार केला तसा गुरुरूपात येऊन आपल्याही आयुष्याला आकार दिला तर बघूया त्याच अवतार कार्य. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान. श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत, अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे म्हणतात. मी नृसिंह भान असून श्रीशैल्यमजवळील कर्दळी वनातून आलो आहे, हे स्वामींचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. श्री स्वामी समर्थ 19व्या शतकात होऊन गेले. विविध ठिकाणी स्वामी विविध नावांनी वावरले. महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला. इसवी सन 1856च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. इसवी सन 1459मध्ये स्वामींनी गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रकट व्हायचे ठरवले. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली.
तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्ताकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली. त्यानंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ असे भ्रमण करत सोलापूर व अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारत भ्रमण केले होते. त्यांच्या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत दिले. अक्कलकोट निवासातील प्रसंग. इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले व तिथल्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. तेथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. एका विलासी चीनी दाम्पत्याचे गर्वहरण केले. हरिणाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला. त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले. तेथे बडोद्याचे आळवणी बुवा नावाचे सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या 3 शिष्यांसह आले होते. ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते. कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती. त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती. तितक्यात स्वामींची स्वारी तिथे आली. त्यांनी आपल्या कृपाकटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पोटभर जेवण दिले. स्वामींमुळे पुनश्च जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी त्यांना आपण कोण आहात व कुठून आलात असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले, माझा संसार सर्व विश्वात आहे, पण सह्याद्री पर्वत, गिरनार पर्वत, काशी क्षेत्र, मातापूर, करवीर, पांचाळेश्वर, कुरवपूर, औदुंबर, करंजनगर, नरसिंहवाडी, गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत. हे ऐकून लोकांना अचंबा वाटला. आळवणी बुवांनी तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नरसिंह सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला. स्वामी समर्थ तिथे याच नावाने प्रसिद्ध झाले. आळवणी बुवांनी घडलेला सारा वृत्तांत बडोद्याला जाऊन लोकांना सांगितला. पुढे आळवणी बुवांना स्वामी समर्थ भक्त म्हणून ख्याती मिळाली. नारायण सरोवरात स्नान करण्याचा महिमा मोठा होता. तिथे स्नान करण्यास भाविकांची नेहमी गर्दी असे. तिथले महंत भरपूर पैसे घेतल्याशिवाय कोणालाही स्नान करू देत नसत. त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी 4 गुंडही पोसून ठेवले होते. स्वामी समर्थ तिथे स्नानाला आले तेव्हा त्या गुंडांनी त्यांना अडविले व पैसे मागितले. स्वामी समर्थांजवळ कुठून पैसे असणार? ते काहीही न बोलता स्नानासाठी तलावाकडे निघाले. ते पाहून गुंडांचे पित्तच खवळले. ते त्यांना मारायला धावले. तेवढ्यात स्वामींनी त्यांच्यावरून उडी मारत तलावातील पाण्यावर आपली बैठक मारली. ती किमया पाहून गुंड व त्यांना पोसणारा महंत ताळ्यावर आला. ते स्वामी समर्थांना शरण गेले. अशा प्रकारे स्वामींनी लोकांना भक्ती मार्गास लावले. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वठणीवर आणले. धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान्हकाली आपल्या अवताराची समाप्ती केली. नंतर श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधीस्थ करण्यात आले. असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले, तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत. म्हणूनच तर स्वामींबद्दल म्हणतात, सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज. तर स्वामींबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आणि आता येत्या गुरुपौर्णिमेला आपण सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांना गुरु मानायचे आहे. तसे तर ते आपले गुरुच आहेत, परंतु आपण प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांना गुरु मानायचे आहे आणि स्वामींची भक्ती करायची आहे. श्री स्वामी समर्थ.